वाह! काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये माझ्या? बलात्कार होत आहेत आणि या बलात्कारांना कुठल्याही प्रकारची शिक्षा होताना दिसत नाहीये. आज या ठिकाणी बलात्कारांना जोपर्यंत कठोरातली कठोर शिक्षा होणार नाही ना, तोपर्यंत हे बलात्कार आपल्या महाराष्ट्रातले थांबणार नाहीयेत. आज तर अक्षरशः महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट या ठिकाणी घडली आहे. आज एका महिला डॉक्टरवर या ठिकाणी एका पोलीस उपनिरीक्षकाने या ठिकाणी बलात्कार केलाय. जेव्हा रक्षकच भक्षक होतात ना, त्या टायमाला आम्ही कोणाकडे बघायचे, आम्ही कोणाकडे संरक्षण मागायचे? आज या ठिकाणी या गोष्टीचा जाहीर निषेध झाला पाहिजे आणि या ठिकाणी मी सुरुवातीला माझ्या रामनगरीमधून पहिल्यांदा या गोष्टीचा निषेध करतो. या ठिकाणी भारताच्या गृहमंत्र्यांना आणि महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांना माझा पहिला सवाल आहे, आज या गोष्टीला तुम्ही जबाबदार आहात का नाही? आज या गोष्टीला खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि देशाचे गृहमंत्री जबाबदार आहेत. कारण की अशा घटना वारंवार होत असताना अशा लोकांना शिक्षा का होत नाहीये? आज तुम्ही माझ्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाषणाची सुरुवात करताना राजा शिवछत्रपतींचं नाव घेतात ना, मग या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना होत असतील तर छत्रपती शासन का राबवलं जात नाही या ठिकाणी? आज या ठिकाणी माझ्या छत्रपतींचा अभ्यास केल्यानंतर छत्रपतींनी कशा प्रकारे शासन चालवलं होतं हे या ठिकाणी नव्याने सांगायला नको. आज या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याची आज खऱ्या अर्थानं परीक्षा आहे. आज या ठिकाणी अशा लोकांना भर चौकामध्ये फाशी द्या.